नमस्कार, मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। नमस्कार, मी तनुश्री प्रल्हादराव इंगळे, नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा न्यूज बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कमी मनुष्यबळातही कर्मचाऱ्यांचे कार्य वाखाणण्याजोगे। कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांचे प्रतिपादन ते विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते। चला तर बघूया आता बातमी सविस्तर। विद्यापीठातील कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना दुसरीकडे मनुष्यबळाची उणीव जाणवत आहे। मात्र अशाही स्थितीत कर्मचारी करीत असलेले आपले कार्य आणि विद्यापीठाला देत असलेली सेवा अतिशय वाखाणण्याजोगी अशीच आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केले। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर सुबोध भांडारकर, सदस्य डॉक्टर रवींद्र कडू, प्रभारी कुलसचिव डॉक्टर मोहम्मद अतिक मोहम्मद जुनेद, नियंत्रण अधिकारी विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉक्टर सुलभा पाटील, वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉक्टर के.सी. मोरे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे महासचिव श्री नरेंद्र घाटोळ, सत्कार मूर्ती श्री बबनराव चौधरी, सौ चौधरी, श्रीमती ज्योती रुमने, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर यांची उपस्थिती होती। प्रमुख अतिथी डॉक्टर सुबोध भांडारकर म्हणाले, सेवानिवृत्त झाल्यानंतर खरी जबाबदारी सुद्धा येथूनच सुरू होत असते। आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात। कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरच निकाली काढल्या जातील, असे त्यांनी यावेळी आश्वस्त करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांनी पुढील उज्ज्वल आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात। डॉक्टर रवींद्र कडू म्हणाले, बबनराव चौधरी यांच्याशी कौटुंबिक नातेसंबंध आहे। विद्यापीठात ते रुजू झाल्यापासून त्यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे। विद्यापीठात कमी मनुष्यबळातही कर्मचारी करीत असलेले काम हे त्यांचे मोठे योगदान आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागेवर नव्याने भरती झाली पाहिजे, यासाठी शासनाकडे आपला सुद्धा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून लवकरच त्यात यश येईल, असेही डॉक्टर कडू यांनी यावेळी सांगितले। यावेळी श्री बबनराव चौधरी यांचा कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी शॉल, श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार केला, तर सौ चौधरी यांचा डॉक्टर सुलभा पाटील, श्रीमती ज्योती रुमने यांचा डॉक्टर अनिता पाटील यांनी साडी चोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला। त्याचप्रमाणे विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने उपाध्यक्ष श्री राजेश एडले व सचिव श्रीकांत तायडे यांनी भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला। सत्कार मूर्ती श्री बबनराव चौधरी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सेवा काळात आपल्या सहकारी कर्मचारी तसेच विद्यापीठातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले आहे, त्याबद्दल त्यांचा ऋणी आहो। श्रीमती ज्योती रुमने मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, सहकारी कर्मचाऱ्यांची नेहमीच आपल्या कामात साथ राहिलेली आहे। या प्रसंगी त्यांच्या कन्या यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यापीठात सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते असल्याचे सांगितले। नियंत्रण अधिकारी डॉक्टर सुलभा पाटील, डॉक्टर के.सी. मोरे तसेच श्री नरेंद्र घाटोळ यांनी मनोगतातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या। राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉक्टर मोहम्मद अतिक मोहम्मद जुनेद, संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर यांनी मानले। कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कार मूर्तीच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।